द्वेष बघावर तुमच्या चेहऱ्यासमोर कुणाचा चेहरा येतो द्वेष म्हणण्याचा. तुमचा शत्रू कोण? आपला तर शत्रू कोणच नाही. पण माझ्या नवऱ्याचा शत्रू आहे, माझ्या नवऱ्यामुळे शत्रू आहे का बघा, या माझ्या बायकोमुळे शत्रू आहेत, या माझ्या शेजाऱ्यामुळे शत्रू आहे. द्वेष, हा द्वेष जो आहे आपल्याला नरकात घेऊन जाईल. हे अंधकाराचा दृष्टांत आहे. तो व्यक्ती जे देवानं दृष्टांत दाखवला तो तिथून जातोय पण त्याला पुढं काही रस्ता सापडतच नाही. म्हणा रस्ता सापडत नाही, तो निघालाय. पण काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये कुठल्या व्यक्तीच्या बाबतीत, कुणाच्या आईच्या बाबतीत द्वेष आहे, कुणाच्या वडिलाच्या बाबतीत द्वेष आहे, कुणाच्या सासूच्या बाबतीत द्वेष आहे, कुणाच्या बाबतीत द्वेष आहे. आणि ह्या द्वेषामुळे काय होतं, तुम्हाला जो मार्ग सापडायचा आहे, तुम्हाला जे देवानं काम दिलंय ते तुम्ही पूर्ण करू शकणार नाही. तुम्ही भटकत राहणार. म्हणा भटकत राहणार. इस्रायली लोक किती वर्ष भटकत राहिले? 40 दिवसाचा प्रवास होता. 40 दिवसाचा प्रवास होता. पण इस्रायली लोकांच्या द्वेषामुळं, कपटीपणामुळं, त्यांच्या घमंडीपणामुळं, त्यांच्या अहंकारामुळं देवाने त्यांना 40 वर्ष फिरवलं. म्हणा आता काही लोकांना डिलिव्हरन्स व्हायला